वक्री शनी 2026 कर्क, सिंह आणि कन्या राशीवर काय होईल परिणाम? 138 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सिंह राशीवर आधीच शनीची डहिया सुरू आहे आणि आता 27 जुलैला शनिदेव वक्री होत आहेत. अशा काळात कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनी कोणती एक मोठी चूक टाळली पाहिजे? जाणून घ्या या व्हिडिओत. नमस्कार. 27 जुलै 2026 पासून न्यायदेवता शनिदेव जलतत्वाच्या मीन राशीमध्ये वक्री होत आहे. हा 138 दिवसांचा काळ संपूर्ण जगासाठी, सर्व राशींसाठी अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मागील भागात आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशींबद्दल सविस्तर माहिती घेतली. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की पाहून घ्या. आजच्या या विशेष भागात आपण बोलणार आहोत पुढील 3 महत्त्वाच्या राशींबद्दल, म्हणजेच कर्क, सिंह आणि कन्या. या 3 राशींपैकी एका राशीवर शनीची डहिया सुरू आहे. जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा थेट मागच्या घरचे फळ देतात. ऑगस्ट महिन्यातील 2 ग्रहणं, मंगळ राहूचा प्रभाव पाहता या 3 राशींच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि शेवटी आपण पाहणार आहोत अचूक उपाय, मंत्र आणि ब्रेसलेट. चला वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. कर्क रास. ज्योतिषप्रेमींनो, कर्क राशीसाठी शनिदेव हे सप्तम आणि अष्टम या स्थानांचे मालक आहेत. सध्या शनी तुमच्या भाग्यस्थानातून गोचर करत आहे. शनी वक्री झाल्यामुळे ते तुम्हाला तुमच्या अष्टम स्थानाचे फळ देतील. अष्टम स्थान हे गूढ विज्ञान, अचानक मिळणारा धनलाभ आणि जुन्या अडचणीचे असते. या 138 दिवसात कर्क राशीच्या लोकांना अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळू शकतात. जे लोक रिसर्च क्षेत्रात आहे किंवा ज्योतिष, तंत्र, मंत्र यात रस ठेवतात त्यांना मोठी प्रगती मिळेल. नशिबाची साथ मिळण्यात जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. मीन राशीतील वक्री शनीची दृष्टी तुमच्या 3 स्थानांवर पडत आहे. एकादश स्थान अर्थात आर्थिक आवक वाढेल. जुने मित्र किंवा मोठे भाऊ बहीण यांच्याकडून मदत मिळेल. तृतीय स्थान तुमच्या पराक्रमात वाढ होईल, पण लहान भावंडांशी विनाकारण वाद टाळा. प्रवासातून लाभ होईल. षष्ठ स्थान कोर्टाची कामं मार्गी लागतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी असतील त्यात सुधारणा होईल. कर्क राशीसाठी विशेष उपाय: रोज संध्याकाळी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे कपडे किंवा काळे तीळ मंदिरात किंवा गरजूंना दान करा. मानसिक शांततेसाठी, नशिबाची साथ मजबूत करण्यासाठी लॅपिज लाजुली किंवा क्लिअर क्वार्टजचे ब्रेसलेट वापरा. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेव षष्ठ म्हणजे रोग, रिपू, ऋण आणि सप्तम वैवाहिक जीवन आणि व्यवसाय या स्थानांचे मालक आहेत. सध्या शनिदेव तुमच्या अष्टम स्थानातून गोचर करत आहे, म्हणजेच तुमच्यावर शनीची छोटी साडेसाती अर्थात डहिया सुरू आहे. सिंह राशीचे मालक सूर्यदेव आहेत, जे शनीचे शत्रू मानले जातात. डहिया सुरू असताना शनी वक्री होत असल्याने ते तुमच्या सप्तम स्थानाचे देखील फळं देतील. व्यवसायात भागीदारीत काम करत असाल तर अत्यंत पारदर्शकता ठेवा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत जुने मतभेद पुन्हा समोर येऊ शकतात. वक्री शनी ब्रह्मदेवांची आठवण करून देतात, म्हणजे जुन्या चुका सुधारण्याची हीच ती वेळ आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. विशेषतः हाडांचे किंवा पोटाचे त्रास उद्भवू शकतात. शनीची दृष्टी तुमच्या ज्या स्थानांवर आहे तिथे काय घडेल? दशम स्थान. नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी वाद घालणं टाळा. सप्तम दृष्टी द्वितीय स्थान. अचानक मोठे खर्च निघू शकतात. परदेशाशी संबंधित कामात कायदेशीर अडथळे येऊ शकतात. दशम दृष्टी पंचम स्थानावर आहे. मुलांच्या आरोग्याची किंवा अभ्यासाची चिंता सतावू शकते. शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक टाळावी. सिंह राशीसाठी विशेष उपाय: रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा वाचा.
शनी डहियेचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्याला रोज तांब्यातून अर्धे द्या. शनिवारी मोहरीच्या तेलाचं दान करा. एका वाटीत तेल घेऊन त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल दान करा. डहियेचा नकारात्मक प्रभाव आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी ब्लॅक अगेट धारण करणे अत्यंत आवश्यक आहे. कन्या रास. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीसाठी शनिदेव पंचमेश आणि षष्ठेश आहे. सध्या शनी तुमच्या कुंडलीत सप्तम स्थानातून गोचर करत आहे. शनी वक्री झाल्यामुळे ते तुमच्या 6व्या घराचे षष्ठ स्थानाचे देखील फळ देतील. हे स्थान कोर्ट कचेरी, कर्ज आणि शत्रूचे असते. या 138 दिवसात जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. जुन्या कायदेशीर वादात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाढेल. नोकरीमध्ये स्पर्धकांवर, कॉम्पिटिटर्सवर तुम्ही मात कराल. मात्र जोडीदाराच्या आरोग्याची या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल. शनीची तृतीय दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर आहे. भाग्याची साथ मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. वडिलांशी मतभेद होऊ देऊ नका. शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या प्रथम स्थानावर अर्थात तुमच्या राशीवर आहे. शनीची थेट दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने आळस वाढू शकतो. निर्णय घेताना गोंधळ उडेल, म्हणून घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. दशम दृष्टी चतुर्थ स्थान अर्थात सुखसुविधांमध्ये कमतरता भासेल. घराच्या नूतनीकरणात किंवा गाडी दुरुस्तीमध्ये पैसा खर्च होऊ शकतो. कन्या राशीसाठी विशेष उपाय ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्चराय नमः या मंत्राची माळ जप करा. शनिवारी दिव्यांग व्यक्तींना किंवा गरजू मजुरांना अन्नदान करा. काळे पादत्राण दान करा. मानसिक संभ्रम दूर करण्यासाठी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अमेथिस्ट किंवा ब्लॅक अगेट ब्रेसलेट उत्तम राहील. तर ज्योतिषप्रेमींनो, 27 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या शनीच्या या 138 दिवसाच्या वक्री काळात घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही. शनिदेव हे न्यायाचे प्रतीक आहेत. त्यामुळे तुमची कर्म सुधारा, कुणालाही फसवू नका. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. कृपया पर्सनल फोन करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हो, पुढील भागात आपण तूळ, वृश्चिक आणि धनु राशीबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. जय शनिदेव. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.